त्या दिवशी बघा ते मसाले चहा लावला का नाही बहिणीकडून, तर आज म्हणलं चला आज त्याचं ट्राय करून बघूया. तर एवढा छान चहा झालाय का नाही, खरं सांगते खूप छान असं चहाची वास येते बरं का मस्त. आणि सकाळी सकाळी असं मस्त गरमागरम चहा बनवला, सकाळी सकाळी थंडी सुटली, आलं वगैरे टाकून ना खूप छान असं चहा झालाय. तर मग काय या सगळे मस्त असं गरमागरम ना मसाले चहा पहिला. तर त्याच्यानंतर बघा मला स्वयंपाक बनवायचा होता. आज सकाळी सकाळी आईची आठवण झाली, रेसिपीची आठवण झाली. तर म्हणलं चला आज आईच्याच आठवणीची रेसिपी बनवूया. तर तीच आठवली होती. तर आमची आई बघा, आम्ही ज्यावेळेस लहान लहान होतो ना त्यावेळेस असं अख्खच टोमॅटो टाकायची डाळीमध्ये शिजायला, आणि एवढी छान मस्त टोमॅटोची आमटी होती ना, खरं सांगते खूपच छान. असं ज्वारीची भाकरी असो, चपाती असो, आणि पोरांसाठी हे मेथीची भाजी, चपाती, आणि परत हे असं मस्त सगळ्यांसाठी ना आमटी बनवलेली. तर एक वेळेस ह्याची रेसिपी नक्की पूर्ण. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 10:30 पावणे 11, आणि अक्षता माऊली दोघं पण गेली शाळेत. माझे जे काही काम होतं ते सगळी कामं आवरून घेतली. तर कालच्यापासून बघा अजिबात कशात सुद्धा मन लागत नव्हतं, काही करमत नव्हतं. सकाळची सगळी कामं आवरून घेतली, स्वयंपाक बनवला, पोरांना अक्षतासाठी माऊलीसाठी डबा वगैरे बनवला. आणि आज एवढी थंडी सुटली बघा, सकाळ सकाळी कवळं ऊन पण पडलेले, थंडी सुटली बघा. आपल्या शेळ्या अशा मस्त सावलीला बसलेले आहेत, उन्हाला कवळं ऊन पण पडलेलं आहे. आणि 2-3 दिवस झालं का नाही गवताचा म्हणलं तर ब्रेक आहे, माझी तब्येत काय बरी नाही. तर सर्दीचा एलर्जी असल्यामुळे ना आज इतका त्रास झाला ना मला सर्दी शिंकाचा. तर बापरे, कालच्यापासून रात्रीपासून भरपूर असं त्रास आहे, सकाळपासून रात्री सकाळी असं 2 वेळेस गोळी खायची झाली बघा. तरी पण जास्तीत जास्त काय फरक पडला नाही, थोडासा नॉर्मली फरक पडलेला आहे. आणि एक गोष्ट आज मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, तर म्हणलं चला नक्कीच करूया. आज का नाही सगळी कामं आवरून घेतल्यावर का नाही झाल्यावर का नाही ब्लाऊज कट करायला घेतला. आज माझाच मला ब्लाऊज शिवायचा होता. मग काय असं होते की स्वतःचा ब्लाऊज असेल ना कधी शिवून आणि कधी नाही असं होते. तर माझ्या तर बाबतीत असं होते, मग तुमच्या बाबतीत होते का नाही असं मला काही माहीत नाही. माझ्या बाबतीत तर असं होते बघा, कधी एकदाचं शिवून आणि कधी एकदा नाही. मग काय म्हणलं चला आज तुमच्याबरोबर ना थोडंसं व्हिडिओ शूट करूया, शेअर करूया, व्हिडिओ शूट करूया. तर थोडासा अगदी बघा व्हिडिओ शूट केला मी, तर तेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ह्याचा ब्लाऊज पण पूर्ण शिवल्यानंतर ना हे पण ब्लाऊज पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर अशी पद्धत आहे बघा माझी साधी सोपी पद्धत ब्लाऊज कट करायची. तर हे अगोदर मी अस्तर कट केले, आणि तुमची जी कशी पद्धत आहे ना ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इकडं म्हणलं तर हे ब्लाऊज पीस आहे. आणि आज कसं झालं माहिती आहे का, आता वाजलेत बघा संध्याकाळचे 4-4:30, आणि मग काय सगळं झाडून वगैरे सगळी कामं आवरून घेतली. आणि आज बऱ्याच दिवसातून म्हणलं आज तुमच्याबरोबर ना आमच्या बागेतली कारली बागच म्हणावं लागेल, कारण घरासमोर नाही अगदी छोटंसं एक कारल्याचं झाड आले बघा, आणि त्याला इतकी भरपूर अशी कारले आलेत का नाही काही सांगायलाच नको, भरपूर अशी कारले आलेत बघा. आणि म्हणलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया कारले पण. आणि आज मला कारल्याची भाजी बनवायची होती. आणि तसं बघा आता आमच्या घरामध्ये ना अजिबात कोणाला कारला आवडत नाही, पण म्हणलं असो मला आवडतं तसं म्हणून मी बनवलेलं. तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू. आणि असं माऊलीचं तर कसं म्हणणं असतं, नको ही मला कडू भाजी लागते, माऊली अजिबात खात नाही, अक्षू पण खात नाही. आणि अक्षूला आपल्या मसाला वगैरे असेल तर चालतं. हे का एवढी छान आणि देशी आणि बिगर औषधाची बिगर फवारणीची कारली ना हे बघा खूपच छान असे कारले, आणि बिगर किडकी एकसुद्धा कारलं ना किडकं नव्हतं अजिबात. एवढी छान छान कारली होती ना, काय म्हणते तसं अगदी झाडाचे कढईमध्ये आणि कढईतले ताटातले पोटात, हे असं काम झाले आज माझ्याबरोबर. तर हे बघा एवढी छान कारली होती ना, आणि बरेच अजून आलेली. आणि मी ह्याला अधूनमधून ना सारखं पाणी घालत असते, गोमतार वगैरे टाकत असते. तर खूप छान आले बरं काय आपलं आमचं कारल्याचं झाड. आणि छोटी 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 कारली म्हणलात ना भरपूर कारले लागलेत. तर ह्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार, एकदम साधी सिंपल. आणि अक्षूचं आपलं म्हणणं होतं की हे तोड ते तोड, हे तोड ते तोड. तर म्हणलं नको, आणि जास्त काय छोटी छोटी अजून बरेच होते, पण हे जास्त नको तोडाय, कारण कोण खात नाही ना. आणि मग काय नको नको म्हणणारे बघा भाजी बनवल्यानंतर ना एखाद्या वेळेस ते पण खातेत. तरी बघा एवढी छान असं कारले निघालेत ना, तर खूप छान असं 3च अगदी, आणि एक छोटंसं असं 4च कारले निघालेत बघा. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आणि माझं सगळ्यात अगोदर हे तर तुम्हाला माहीतच आहे, तर दिवाबत्ती असते संध्याकाळची आणि सकाळची देवपूजा. तर आता
स्वयंपाक म्हणलं तर स्वयंपाक करायचा आहे आणि थोडासा स्वयंपाक करायचा आहे. काल पण एकादश होती, सगळ्यांचा उपवास होता. तर माऊलीचे पप्पा अजून आले नाहीत. आणि आज कसं झालं माहिती आहे का, कालपासून तर काल 1-2 दळणं होती बघा, ती सगळी दळली होती दुपारीच. आणि कालपासून ना आज एक सुद्धा दळण नाही, तर आज तर बिलकुल एक सुद्धा दळणाला सुट्टी आहे. आणि काल आमचं ज्वारीचं वगैरे दळायचं होतं ना, ते दळून घेतलं. तर चला म्हणलं. आणि आज मला ना आज बनवायचा मला गाजरचा हलवा, आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं. तर भरपूर दिवसातून, 1 वर्षातून 2 वर्षातून ना मी आज बऱ्याच दिवसातून गाजरचा हलवा बनवते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला, त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले ते पण बघूया आपण. आणि जे मगाशी कारले काढलेत बघा, ते पण कारले शिजवून घेतलेत आणि माझ्या कशा पद्धतीने बनवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला. अगोदर का नाही एक छोटंसं लिंबू चिरून घ्यायचं बघा, आणि त्याच्यामध्ये ना कारल्यामध्ये ना बारीक कारलं चिरून त्याच्यामध्ये मीठ वगैरे भरायचं. आणि जे लिंबू होतं ना, ते कारलं लिंबू एकत्र शिजायला टाकायचं कढईमध्ये. आणि माझ्यासोबत ना थोडीशी गडबड झालेली, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ पण मी नाही शूट केला. तर चला. आणि थोडंसं शेंगदाणे, धन पावडर, हळद आणि आपलं घरगुती काळं तिखट ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर बघा मी इकडं ना लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली, आणि कोथिंबीर म्हणलं तर मी बारीक असं चिरून टाकणार आहे कोथिंबीर. आणि हे छान असं सगळं मिक्स करून आपण कारल्यामध्ये थोडं थोडंसं करून असं मस्त भरून घेतले. तरी बघा अशा पद्धतीचं कारलं बनवायला एकदम साधं सिंपल, जास्त वगैरे मसाले असेल ना तर आपली कारल्याची चवच बिघडते. आणि माझ्या पद्धतीचं म्हणलं तर एकदम साधं सिंपल असं हे बघा. आणि आज मी तव्यातच कारलं बनवणार आहे, कढईमध्ये वगैरे नाही, पण तव्यातच बनवणार आहे. तर हे बघा, अगोदर खोबरं लसूण छान असं परतवून घेतलं, त्याच्यानंतर कोथिंबीर, आणि त्याच्यामध्ये हे थोडं थोडं एक 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 कारलं करून छान असं मस्त परतलं. आणि इतका छान वास येत होता ना, खरं सांगते खूपच छान. आणि अक्षरशः जेवायला बसल्यानंतर बघा माऊलीश पप्पांना पण जास्त आवडत नाही आणि माऊलीला तर नाहीच नाही, पण आज आपल्या अक्षूने सुद्धा कारलं खाल्लेलं आहे आणि माऊलीने सुद्धा मसाला खाल्लेला आहे. तर या सगळे तुम्ही पण अशा मस्त कारलं खायला अशा पद्धतीचं एक वेळेस नक्कीच करून बघा. अरे सकाळी सकाळी आपल्या माऊली बाळाचं आवरलं शाळेत जायला, आणि मारुतीला जायचे ना, तर मारुतीला जाण्यासाठी बघा काय काय घेतले बाळा. भाजी नोट, तेल, साखर, फुलं, आणि देवाला पाणी घेतलंय. परत तेल नाही घेतलं, देवाला वात लावायला. आणि आज शनिवार असल्यामुळे बघा माऊली बाळाचं छान खारी खाऊन झालंय, आणि आता चाललंय शाळेत. तर लय आवड आहे पप्पांना, सारखं म्हणत असतं पप्पा चला की मारुतीला, चला की मारुतीला, आहे का नाही. सकाळी सकाळचं ना आपलं छान असं वातावरण झालंय मस्त. सकाळी सकाळी 10पर्यंत बघा थंडी वाजायला लागते, आणि तिथून ना इतकं गरम व्हायला लागते. आणि पप्पांना बघा माऊलीनं बळच तयार केलं. हो, तुम्हाला माऊलीनं तयार केले का नाही, माऊलीनं तयार केले का नाही मारुतीला जायला. तुम्हाला तर 2-3 शनिवारी जाणं झालं नाही. आज माऊली बाळाने ह्यांना पण जाणं झालं नाही बघा 2-3 शनिवारी, आणि माऊलीनं आज तयार केले पप्पांना.